नमस्कार मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त. आपल्या जीवनात अनेक अडचणी, मानसिक ताण, आर्थिक संकट, कामात अडथळे किंवा मनाला शांतता न मिळणे अशा समस्या असतात. अशा वेळी अनेक जण प्रश्न विचारतात, गुरुमाऊलींची कृपा कशी मिळेल? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशी एक अतिशय सोपी पण अत्यंत प्रभावी 10 मिनिटांची दैनंदिन सेवा. ही सेवा श्रद्धेने आणि सातत्याने केल्यास मनाला शांतता, आत्मविश्वास आणि गुरुकृपेची अनुभूती मिळू शकते. तर चला तर सुरू करूया. प्रथम प्रार्थना व स्मरण 2 मिनिटे. सकाळी उठून किंवा पूजेच्या वेळी देवाऱ्यासमोर स्वच्छ आसनावर बसा. डोळे मिटून गुरुमाऊली स्मरण करा आणि माझी सर्व पापे व कष्ट दूर होऊन मला भक्तीचे बळ मिळू दे अशी आर्त प्रार्थना करा. त्यानंतर गुरुमंत्र किंवा नामजप 3 मिनिटे. डोळे मिटून शांतपणे कोणत्याही एका गुरुमंत्राचा, उदाहरणार्थ श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ, किमान 3 मिनिटे माळेवर किंवा मोजून जप करा. नामजपामुळे मन शांत होते आणि सात्विक शक्ती वाढते. त्यानंतर 3 तारक मंत्र 2 मिनिटे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र एकदा पूर्ण श्रद्धेने म्हणा. नित्यनेमाने केलेल्या पठणामुळे चित्त शुद्ध होते. त्यानंतर 4 साष्टांग नमस्कार व समर्पण 1 मिनिट. गुरुमाऊलींच्या चरणी लीन होऊन त्यांच्या प्रतिमेस किंवा फोटोला मनोभावे नमस्कार करा. केलेली सेवा आणि दिवसभराची कर्मे गुरुचरणी अर्पण करा आणि अशी प्रार्थना करा, हे गुरुमाऊली, माझ्या हातून चांगली कर्मे घडू दे. चुकीच्या मार्गापासून माझे रक्षण कर. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू दे. आणि शेवटी दिवसाची सांगता कृतज्ञतेने करा 2 मिनिटे. रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटे शांत बसा. आज दिवसभरात मिळालेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी गुरुमाऊलीचे आभार माना. मनात म्हणा, गुरुमाऊली, आजचा दिवस तुमच्या कृपेने सुखरूप पार पडला. उद्याही माझ्यावर तुमची कृपा राहू दे. आता ही सेवा करण्याची अचूक पद्धत आणि नियम वेळ. तर ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार करू शकता. शक्यतो दररोज एकच वेळ निश्चित ठेवावी. पूजा. स्वामींच्या फोटोसमोर दिवा आणि अगरबत्ती लावावी. नियम. या सेवेसाठी कोणतेही कडक नियम नाहीत. फक्त मन शांत आणि स्वच्छ आणि स्वामींवर पूर्ण श्रद्धा असावी. तर मंडळी, ही सेवा केवळ 10 मिनिटाची आहे, पण सातत्य, श्रद्धा आणि नम्रता असेल तर तिचा परिणाम मनावर नक्कीच जाणवू शकतो. आध्यात्मिक साधनेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमितता आणि सदाचार. लक्षात ठेवा, गुरुकृपा ही केवळ मंत्रजपानेच नाही, तर चांगले विचार, चांगले आचरण, सत्य, सेवा आणि नम्रता यामधूनही प्राप्त होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेवटी सर्वांनी एकदा प्रेमाने म्हणा, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.